नमस्कार. आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. विचार करा, शेतातला जो कचरा असतो ना, त्याला आपण एका मौल्यवान खजिन्यात कसं बदलू शकतो. कधी विचार केलाय की केळीचं जे खोड आपण फेकून देतो त्यापासून एक पॉवरफुल म्हणजे एकदम शक्तिशाली खत बनवता येईल, आणि तेही अजिबात खर्च न करता, म्हणजे शून्य खर्चात. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हो, हे शक्य आहे. चला बघूया कसं ते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बायोपोटॅश. हे एक असं जबरदस्त सेंद्रिय खत आहे जे आपल्या शेतीत खरंच क्रांती घडवू शकतं. पण मग हे बायोपोटॅश नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक नैसर्गिक लिक्विड खत आहे जे केळीच्या खोडाला आंबवून तयार केलं जातं, आणि यात फक्त पोटॅशच नाही तर झाडांना लागणारी छोटी छोटी पोषक तत्व म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि सेंद्रिय ॲसिड सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. म्हणजे काय तर रासायनिक खतांना हा एक उत्तम आणि घरच्या घरी बनवता येण्यासारखा पर्याय आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे बनवायला लागणारं साहित्य अगदी सहज मिळतं. चला बघूया काय काय लागतंय. आपल्याला काय पाहिजे? तर चिरलेलं केळीचं खोड साधारण 10 किलो, 1 किलो गूळ, थोडीशी माती किंवा सेंद्रिय यीस्ट 100-200 ग्रॅम, 10 लिटर पाणी, आणि हे सगळं एकत्र करायला एक मोठा ड्रम किंवा भांडं. आणि हो, शेवटी गाळण्यासाठी एक कापड. बघा, सगळं अगदी सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे. साहित्य तर जमलं. आता हे बनवायचं कसं? घाबरू नका, प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 5 स्टेप्स आहेत. चला बघूया. बघा, सगळ्यात आधी केळीच्या खोडाचे छोटे छोटे 1-2 इंचाचे तुकडे करून घ्या. मग काय, हे सगळे तुकडे पाणी, गूळ आणि माती सगळं त्या ड्रममध्ये एकत्र टाका. आता हे मिश्रण चांगलं ढवळून घ्या, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल. मग या ड्रमला 7 ते 10 दिवसांसाठी आंबायला ठेवायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज एकदा तरी याला ढवळायचं. आणि शेवटी 10 दिवसांनी हे जे द्रव तयार झालंय ते एका कापडातून गाळून घ्या. झालं. हा जो अर्क मिळालाय ना, हेच आहे आपलं बायोपोटॅश. पण आता एक प्रश्न आहे, हे मिश्रण तयार झालंय हे ओळखायचं कसं? सोपं आहे. जेव्हा या मिश्रणाचा रंग बदलून तपकिरी होतो आणि त्यातून एक गोडसर सेंद्रिय वास यायला लागतो, तेव्हा समजून जा आपलं बायोपोटॅश एकदम रेडी आहे. ओके, तर आपण बायोपोटॅश बनवलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याचे फायदे काय आणि हे वापरायचं कसं? चला हेच जाणून घेऊया. तर बायोपोटॅशच्या वापराने उत्पादनात किती वाढ होते? तर तब्बल 10 ते 25% विचार करा, ही खूप मोठी वाढ आहे जी शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकते. आणि हे सगळं मिळवण्यासाठी खर्च किती येतो? 0. बरोबर ऐकलत, 0 रुपये. हाच तर याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. म्हणजे कचऱ्यापासून आपण सोनं तयार करतोय, तेही अगदी मोफत. कमाल आहे ना? फायदे तर अजून भरपूर आहेत. याच्यामुळे झाडांना फळं आणि फुलं जास्त लागतात. पानांचा रंग हिरवागार होतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होतं. फुलगळ तर जवळपास थांबतेच. एवढंच नाही तर झाडांची उष्णता आणि पाण्याची टंचाई सहन करायची ताकद वाढते आणि खोडं पण मजबूत होतात. म्हणजे काय तर झाडाचं संपूर्ण आरोग्य सुधारतं. बरं, आता हे वापरायचं कसं? हे पण खूप सोपं आहे. इथे बघा, फवारणी करायची असेल तर 200 लिटर पाण्यात 3 ते 4 लिटर बायोपोटॅश मिसळा. जमिनीतून किंवा ड्रिपमधून द्यायचं असेल तर एकरी 5 ते 10 लिटर वापरा. आणि जर रोपवाटिकेत वापरणार असाल तर 1 ते 2% द्रावण पुरेसं आहे. प्रत्येक अवस्थेसाठी प्रमाण आणि वेळ दिलेली आहे, त्यामुळे वापर करणं अगदी सोपं आहे. तर मग विचार करा, आपल्या पिकांना, आपल्या झाडांना पूर्णपणे मोफत पोषण देण्याची ही संधी किती भारी आहे. टाकाऊ समजल्या जाणाऱ्या गोष्टीतून आपण शेतीमध्ये केवढा मोठा बदल घडवू शकतो, नाही का? नक्की विचार करा.